पोद्दारांच्या घराच्या बाजूला तुकाराम हळदे यांचं घर होतं. तुकारामांचं उठणं बसणं नेहमी पोद्दारांच्याकडेच असायचं. मामांच्या सहवासात तोही असे. अजाणतेपणानं माणूस केव्हा काय अविचार करेल याचा भरोसा काही सांगता येत नाही. दादोबा पोद्दारांच्या घरी मामा आल्यावर माणसांची ये जा सतत सुरू होती. गूळ, साखर, मिठाई, फळं याचा केव्हा केव्हा ढीग पडायचा. वस्तूला केवळ स्वीकार म्हणून उजवा हात लावायचा आणि भोवतीच्या सगळ्यांना ती वाटून टाकायची. अशी मामांची निस्पृह वृत्ती होती. वाटण्याच्या कामात तुकाराम हळदे सहजच नेहमी मदत करायचा. एकदा गुळाची एक मोठी ढेप भक्त मामांसाठी घेऊन आले. मामांनी सगळ्यांना वाटा म्हणलं. यावेळी तुकारामानं मनोमनी काही निश्चय केला. मामांना अडचणीत आणायचा त्याने विचार केला. लवकरात लवकर मोठे मोठे ठिकळे वाटून ढेप संपली. आता इतरांना कोणता गुळ वाटू असं मामांना विचारून त्यांची गंमत करावी असं त्याच्या मनात आलं. परंतु मामांचा हात काय सामान्य माणसाचा हात होता. लोकांची बरीच गर्दी होती. तुकाराम मोठे मोठे खडे काढून भराभरा वाटत होता. मग एक ढेप गुळ संपायला कितीसा वेळ लागणार. पण माणसानं ठरवून काय होतं हो. माणूस सत्य संकल्पवान थोडाच असतो. संकल्प आणि विकल्प हेच तर त्याच्या मनाचं स्वरूप असतं. चांगली आणि वाईट अशी मिश्र कर्म सामान्यतः माणसं आपल्या हातानं करतात. संतांचं मन गंगेसारखं पवित्र असतं. त्यांच्या जीवनात मानसिक पाप अजिबात नसतं. गर्दी संपली पण गुळ अजूनही बाकी होता. मामांचं गुळाकडे लक्ष गेलं. तसं तुकारामाचंही लक्ष गेलं. मामांनी तुकारामाला विचारलं, तुकारामा सपली का ढेप? खाली मान घालून त्यानं हात जोडले आणि प्रांजळपणानं मामांची क्षमा मागितली. मामांनीही त्याला क्षमा केली. बाळू मामा, बाळू मामा.